वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण यूकॅरियोटिक सेल्स हा भाग स्टार्ट केला होता आणि सेल इन्व्हलप यामध्ये आपण आउटर मेम्ब्रेन पाहिले. आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चर सेल वॉल. इट इज नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर कॉल्ड सेल वॉल इज प्रेझेंट फॉर्म outer covering for plasma membrane of fungi, plants and prokaryotic cells. म्हणजे सेल वॉल हे स्ट्रक्चर रिजिड आहे, टणक आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरून किंवा सेल इन्व्हलपचे मोझाईक फ्लूइड मॉडेल आहे त्याच्या आतमध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर असं मिडलमध्ये असणारे हे लेयर आहे. अँड सेल वॉल धिस स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन फंगाय, प्लांट्स अँड प्रोकॅरियोटिक सेल्स. हे स्ट्रक्चर आपल्याला ॲनिमल सेलमध्ये मिळत नाही. सेल वॉल इज ॲब्सेंट इन ॲनिमल सेल. इट इज प्रेझेंट इन फंगाय, प्लांट्स अँड प्रोकॅरियोट्स. द फंक्शन इज इट गिव्ज शेप टू द सेल. सेलला आकार देण्याचं काम या सेल वॉलमुळं होत असते, कारण सेल वॉल ही कशी आहे, रिजिड आहे, टणक आहे. अगेन इट प्रोटेक्ट्स द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. मेकॅनिकल डॅमेज किंवा आघातापासून रक्षण करणे हे तिचं काम आहे. इट हेल्प इन सेल टू सेल इंटरॅक्शन. दोन सेलमध्ये इंटरॅक्शन म्हणजे इन बिटवीन दोन सेलच्या मध्ये जी काही त्यांची देवाणघेवाण चालणार आहे त्यासाठी सेल वॉल ही मदत करत असते. अँड फोर्थ वन, इट प्रोव्हाइड बॅरियर टू अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल्स. जे काही सायटोप्लाझ्मिक मटेरियल आहे आणि सेलच्या बाहेर असणारं सराउंडिंग मीडियम आहे, एक्स्ट्रा सेल्युलर कंपार्टमेंट. तर सेलच्या बाहेरच्या या कंपार्टमेंटमध्ये जे की अनडिझायरेबल, अनावश्यक असे काही घटक आहेत त्यांना सेलमध्ये येऊ न देणं, बॅरियर म्हणजे अडथळा निर्माण करणं, दॅट इज द फंक्शन ऑफ सेल वॉल. म्हणजे एकतर शेप प्रोव्हाइड करायचा, मेकॅनिकल डॅमेजपासून प्रोटेक्शन करायचं, सेल टू सेल इंटरॅक्शनमध्ये मदत करायची, त्याचबरोबर सेलच्या बाहेरचा जो भाग आहे त्यामध्ये असणारे जे काही अनावश्यक घटक आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांना अडथळा किंवा बॅरियर तयार करण्याचं काम सेल वॉल ही करत असते. इन प्रोकॅरियोट्स सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. आता सेल वॉल ही नंबर ऑफ स्ट्रक्चरमध्ये फंगाय आहेत, प्लांट आहेत, प्रोकॅरियोट्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रत्येक सेलमध्ये तिचे जे कंटेंट्स आहेत, तिचं जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला सारखं मिळणार नाही. त्यांच्या घटकांमध्ये आपल्याला थोडा तरी बदल पाहायला मिळेल. मग प्रोकॅरियोटिक सेल जी आहे त्यामध्ये सेल वॉल हे पेप्टिडोग्लायकॉन या घटकापासून बनलेली आहे. इन फंगाय इट इज मेड अप ऑफ चिटीन. फंगायमध्ये ती चिटीन नावाच्या घटकांनी बनलेली असते. हे एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे. त्यानंतर इन अल्गी, प्लांट किंगडमपैकी जो अल्गी भाग आहे त्यामध्ये इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज, गॅलेक्टन्ट्स अँड मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट. तर इतर प्लांटमध्ये ती सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन्स अँड प्रोटीन्स या घटकांपासून तयार झालेली असते. देन प्रायमरी सेल वॉल. आता ही जी सेल वॉल तयार होते ही दोन स्टेपमध्ये तयार केली जाते. एक आहे प्रायमरी सेल वॉल आणि दुसरी आहे सेकंडरी सेल वॉल. तर प्रायमरी सेल वॉल काय आहे? द सेल वॉल ऑफ यंग प्लांट सेल इज प्रायमरी सेल वॉल. जेव्हा सेलचं स्ट्रक्चर तयार होत असताना किंवा प्लांट सेल ह्या जेव्हा यंग आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये असणारी जी सेल वॉल आहे ती प्रायमरी सेल वॉल ही पाहायला मिळते. इट इज कॅपेबल ऑफ ग्रोथ. हिच्यामध्ये आणखी ग्रोथ होण्याची कॅपॅसिटी असते. आणि कुठं पाहायला मिळते तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत प्लांटचे, ज्याच्यामुळं प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ होत असते, त्या मेरिस्टेमॅटिक सेल्स ह्या प्रायमरी सेल वॉल त्यामध्ये पाहायला मिळते. तर सेकंडरी सेल वॉल काय आहे? वेन प्रायमरी सेल वॉल मॅच्युअर्स इट फॉर्म सेकंडरी सेल वॉल. जेव्हा प्रायमरी सेल वॉल ही मॅच्युअर होते, त्याची ग्रोथ कंप्लीट होते, तेव्हा प्रायमरी सेल वॉलचं कन्व्हर्शन सेकंडरी सेल वॉलमध्ये होत असते. इट इज प्रेझेंट फ्रॉम इनर साईड ऑफ द
सेल, सगळ्यात आतमधली इनरमोस्ट अशी ही लेअर आहे अँड इट इज प्रेझेंट इन ऑल परमनंट सेल. आता प्रायमरी सेल वॉल ही मेरिस्टेमॅटिक टिश्यू ज्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ पॉसिबल आहे अशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर सेकंडरी सेल वॉल ही परमनंट जे तयार होणारे टिश्यूज आहेत त्यांच्यावर आपल्याला पाहायला मिळते. दिस इज अबाउट सेल वॉल. तर आता नेक्स्ट लेअर इज द मिडल लेअर. इट इज मेनली ऑफ कॅल्शियम पेक्टेट. सगळ्यात आत ही कॅल्शियम पेक्टेटपासून तयार झालेली आहे. त्यानंतर इट होल्ड्स डिफरंट नेबरिंग सेल्स टुगेदर. ज्या काही लगतच्या ज्या सेल्स आहेत त्यांना धरून ठेवण्याचं काम करते. द सेल वॉल अँड मिडल लॅमेला may be extended by plasmodesmata which connect cytoplasm of neighboring cell. बघा इथं फिगर दाखवलेली आहे त्यानुसार दोन सेलचं सायटोप्लाझ्मिक भाग म्हणजे आतला जो पांढरा कलरचा भाग आहे तो सायटोप्लाझ्मिक मटेरियलचा भाग आहे आणि दोन ज्या सेल आहेत या दोन सेलमधले जे सायटोप्लाझम आहे ते एकमेकांना प्लास्मोडेस्मॅटा या घटकाद्वारे या स्ट्रक्चरद्वारे जोडण्याचं काम करते. तर प्लास्मोडेस्माटा एक स्ट्रक्चर कसं तयार होतं आहे तर सेल वॉल आणि मिडल लेअर या दोघांच्याद्वारे एक पॅसेज दोन किंवा नेबरिंग सेल्सला जोडणारा एक पॅसेज तयार केला जातो आणि त्याला प्लास्मोडेस्माटा असं म्हणतात. आता बघू सायटोप्लाझम सेल इन्व्हलप बाहेरचं जे कव्हरिंग आहे तो भाग कंप्लीट झाला. आता नेक्स्ट स्ट्रक्चर जे आहे दॅट इज सायटोप्लाझम. व्हेरियस सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आता या सायटोप्लाझममध्ये आपल्याला वेगवेगळे घटक ज्यांना सेल ऑर्गॅनेल्स असं म्हणतात ते पाहायला मिळतात. तर पहिलं आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स विथ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स आर असोसिएटेड टुगेदर टू फॉर्म एंडोप्लाझ्मिक सिस्टीम. आता एंडोप्लाझ्मिक सिस्टीममध्ये जे काही ऑर्गॅनेल्स येतात त्यांचे काही विशिष्ट स्ट्रक्चर आणि फंक्शन्स यामुळे ते महत्त्वाचे आहेत आणि हे जे घटक आहेत हे मेम्ब्रेननी बाउंड झालेले घटक आहेत. इट इन्क्लूड्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स अँड व्हॅक्युल्स. तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये जे भाग येतात चार. पहिलं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, देन इज द गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स अँड व्हॅक्युल्स. तर पहिला बघूत आपण भाग दॅट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दिस इज नेटवर्क ऑफ टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर्स. आता हे एक प्रकारचं नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे परंतु ट्यूब लाईक आकाराचे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स हे सायटोप्लाझममध्ये पसरलेले असतात ज्यांना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिव्हाइड्स इंट्रासेल्युलर स्पेस इंटू टू कंपार्टमेंट, ल्युमिनल दॅट इज इनसाइड द ER and extraluminal that is outside the ER in the cytoplasm compartment. The two compartments are occurring. These are of two types depending upon the presence or absence of ribosome. आता एक जो प्रकार आहे किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे स्ट्रक्चर आहे हे टायनी ट्युब्युलर असल्यामुळं सायटोप्लाझमिक जे काही कंपार्टमेंट आहेत त्याचे दोन भाग पडतात. ल्युमिनल आतमधल्या भागाला ल्युमिनल किंवा इनसाइड पार्ट म्हणायचं, तर एक्स्ट्रा ल्युमिनल बाहेरचा भाग. आता दोन जे प्रकार आहेत रायबोझोमच्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्सवरून पडतात ते आपण पाहूया. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. व्हेन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हॅव रायबोझोम्स ऑन देअर सरफेस इट इज कॉल्ड ॲज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जेव्हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवर रायझोम्स नावाचे जे काही घटक अटॅच असतील तर तेव्हा त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणायचं. अँड फंक्शन इज रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज इन्व्हॉल्वड इन प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रेशन. याचा महत्त्वाचा रोल काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. तर दुसरा जो प्रकार आहे दॅट इज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. वेन रायबोझोम्स आर ॲबसेंट द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲपियर्स स्मूथ
अँड दिस इज नोन ॲज स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे सिम्पली रायबोझोम्स ॲबसेंट आहेत आणि त्यामुळे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा भाग हा स्मूथ आहे. अशा स्ट्रक्चरला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणायचं. दिस SER इट इज कंटिन्युअस विथ आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. फिगर जर आपण पाहिली तर न्यूक्लिअर एन्व्हलप हे जे नाव आहे म्हणजेच न्यूक्लियसचं असणारं कव्हर, त्या न्यूक्लियसच्या कव्हरला अटॅच असणारे किंवा कंटिन्यू असणारे जे घटक आहेत किंवा ERचा जो प्रकार आहे तो म्हणजे आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. अँड इट्स फंक्शन इज इट इज द मेजर साईट फॉर लिपिड सिंथेसिस. बघा RERमध्ये प्रोटीन्स तयार केले जातात, तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये लिपिड्स तयार केले जातात. तर या ठिकाणी जी फिगर आहे न्यूक्लियस दाखवला आहे. न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिअर पोर म्हणजे न्यूक्लियसचा भाग आहे आणि त्याच्या आउटर लेअरला जोडून आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, पर्टिक्युलरली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा अटॅच झालेला पाहायला मिळतो. Then is the second part of endomembrane system is Golgi complex. These are stained reticular structures near the nucleus. न्यूक्लियसच्या शेजारी असणारे जो काही कलर घेतात, स्टेनिंग ज्यांना करणं शक्य आहे त्या घटकांना गॉल्गी कॉम्प्लेक्स असं म्हणतात. फर्स्ट दे आर ऑब्झर्व्ड बाय कॅमिलो गॉल्गी अँड सो दे आर कॉल्ड ॲज गॉल्गी कॉम्प्लेक्स. सुरुवातीला कॅमेलिओ गॉल्गी या सायंटिस्टने हे ऑब्झर्व केले आणि त्याच्यामुळे त्यांच्या आधारावर याचं नाव पडले गॉल्गी कॉम्प्लेक्स. मेनी डिस्क शेप्ड सॅक लाईक स्ट्रक्चर्स आर नोन ॲज सिस्टर्नी. दे आर ऑफ 0.5 मायक्रोमीटर टू 1 मायक्रोमीटर इन डायमीटर. अतिशय छोट्या आकाराच्या डिस्कच्या आकाराच्या जे काही घटक आहेत गॉल्गी कॉम्प्लेक्सचे दे आर नोन ॲज सिस्टर्नी. दीज आर स्टाल्क्ड पॅरलल टू इच अदर. ते एकमेकांना पॅरलल असे लेअर आहेत. सिस्टर्नी आर अरेंज्ड कॉन्सेंट्रिकली. ज्याचं सेंटर सारखं आहे अशा पद्धतीनं विथ 2 डिस्टिंक्ट फेसेस. याच्यामध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे फेसेस पाहायला मिळतात. पहिला कॉन्व्हेक्स बहिर्गोल जो आहे त्याला सिस किंवा फॉर्मिंग सरफेस असं म्हणतात. तर दुसरा भाग जो की कॉन्केव आहे ज्याला ट्रान्स किंवा मॅच्युरिंग फेस असं म्हटलं जातं. कॉन्व्हेक्स सिस, कॉन्केव ट्रान्स. Cis and trans faces are different but they are not connected. Cis आणि ट्रान्स हे जे फेसेस आहेत हे वेगवेगळे आहेत जे आपण एकमेकांना कनेक्ट करू शकत नाही. फंक्शन इट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ पॅकिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल्स. बघा फिगर आहे आणि या फिगरमध्ये आपल्याला त्याच्या कॉन्सेंट्रिकली एक सेंटर इमॅजिनरी पकडून त्या बाजूनी हे स्ट्रक्चर पाहायला मिळते आणि इट इज नेम्ड आफ्टर द नेम ऑफ सायंटिस्ट कॅमिलो गॉल्गी. फंक्शन पाहूत. इट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ पॅकिंग मटेरियल इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल. जे काही सिक्रिशन केलेले किंवा इतर जे घटक आहेत तयार झालेले सेलमध्ये त्यांचं पॅकिंग करण्याचं काम हे गॉल्गी कॉम्प्लेक्स करत असतो. आणि पॅक झालेलं मटेरियल हे व्हेसिकलच्या स्वरूपात म्हणजे स्पेरिकल आकार आहे परंतु त्यामध्ये काहीतरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. या पद्धतीच्या व्हेसिकल स्वरूपामध्ये हे पॅकिंग झालेले मटेरियल पाहायला मिळतात. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फ्युजेस विथ सिस फेस. आता सिस म्हणजे फॉर्मिंग आहे. कॉन्व्हेक्स आकाराचा जो भाग आहे दॅट इज सिस फेस. आणि मग जे काही मटेरियल आहे ते या सिस भागातून आत एंट्री करतं आहे अँड दॅट मूव्ह टुवर्ड्स द ट्रान्स फेस. आणि पुढच्या बाजूला ते सरकत ज्या बाजूचा सरफेस हा ट्रान्स आहे कॉन्केव आहे त्या बाजूनं हे व्हेसिकल्स रिलीज केले जात असतात. नंबर ऑफ प्रोटीन्स सिंथेसाइज्ड बाय रायबोझोम्स ऑन द ER आर मॉडिफाईड इंटू सिस्टर्नीज ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स बिफोर दे आर रिलीज्ड फ्रॉम इट्स ट्रान्स फेस. या ER वर नंबर ऑफ प्रोटीन्स हे तयार केले जातात
आणि हे जे प्रोटीन्स आहेत ह्या सिस्टर्नीमध्ये ते मॉडिफाय केले जातात आणि मॉडिफिकेशन झाल्यानंतर ते ट्रान्स सर्फेसद्वारे गोल्गी कॉम्प्लेक्सच्या बाहेर टाकले जातात. इट इज इम्पॉर्टंट साईट फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स तयार करण्यामध्ये या गोल्गी कॉम्प्लेक्सचा महत्त्वाचा रोल आहे. ओके, काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि थँक्यू.